श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात सर्वजण? मजेत ना? तर चला मैत्रिणींनो, आज काही नवीन विशेष नाही आहे. तर बाकी काय नाही, आपले घरातलेच मला पसारा आवरायचा होता. भरपूर दिवस झाले भांडी काढायची होते. 7 ते 8 महिने झाले असतील कारण पहिले पाऊस सुरू होता. पाऊस संपल्यानंतर दिवाळी झाली. दिवाळी झाल्यानंतर थंडी, त्यात पावसाचं वातावरण सारखं चालू होतं. मग आपलं घर पण छोटं, तर भांडी काढून जरा हालच होतात नाही का. कारण भांडी काढून हाल होत नाही, आपण पुसून फॅनमध्ये वाळवू शकतो. पण आपलं जे कडधान्य असतं ते तशा वातावरणात खराब होतं, मग आपलं काढून नुकसानच होतं आहे नाही का. त्यामुळं मी काही काढलेलं नव्हतं. तर आज फायनली मी ठरवलेलं आहे, तर आज भांडे वगैरे क्लीन करायचंच घर. पण जे व्हायचं ते होतंच, कारण आज मी भांडे काढले आणि देवाने आभाळाचं वातावरण सुरू केलं. आज आभाळ आलेलं आहे आणि तरीसुद्धा मला भांडी काढून झालेले आहेत, तर आज घासायचीच. मग तर काय लागलो भांडी घासायला. आणि पहिले मी छोटे छोटे भांडे साईडला ठेवून घेते आणि मोठे भांडे खाली करून ते पण साईडला ठेवते. कारण आपल्याला घासायला जरा पटपट होतात, नाहीतर आपण एकत्र केलं ना तर जरा चिडचिड पण होते. कधी लहान भांडं हाती येतं तर कधी मोठे येतात. मी तसं करत नाही, सगळे छोटे छोटे एका साईडला ठेवते आणि मग नंतर मोठे मोठे ठेवते. मग आपल्याला पटपट हाती येतात, तर आपण पटपट घासून साईडला ठेवतो. आणि माझ्या मदतीला माझी भाग्य असतेच. मुलगी खूपच लहान आहे, पण ती मला खूप छान मदत करते. आणि तसंच तर बघा, आता सगळे डबे माझे खाली करून झालेले होते आणि मग मला घासायचे सुद्धा होते. आणि चला, माझे भांडे घासून झालेले आहेत आणि दुपारची वेळ आहे, भूक लागलेली होती. मग काय जेवण करून घ्यायचं. आणि जेवण झाल्यानंतर मला मांडणी पण साफ करायची होती. स्वयंपाक तसा माझा सकाळीच झालेला असतो. आणि बघा, कौतुकाचा विषय म्हणजे माझी भाग्या खूप लहान आहे, तरीसुद्धा बघा ती भांडे कशी व्यवस्थित लावलेले आहेत. हाच तिच्या मोठा कामामध्ये हातभार असतो. म्हणजे ती सगळे भांडे मी घासले की ती लगेच अशी लावून देते. बघा किती छान लावलेले आहेत. आणि हे छोटे भांडे मी घरात ठेवते आणि मोठे बघा तिने स्वतः आणून बाहेर ठेवलेले आहेत. किती व्यवस्थित लावलेले आहेत बघा. म्हणजे एवढे छोट्या वयात स्वतः मनाने असे कामं करणं काही सोपं नाही. म्हणून आपले लेकरं काय करतायत ते आपल्याला कौतुकच वाटतं. कारण ती खूप लहान आहे आणि ती मनाने केलेले कामं ती छानच करते. नाहीतर तिला आपण जर कधी काम सांगितलं तर ती ऐकत नाही. तिला स्वतः जे करायचं असलं तर ती मन लावूनच करत असते. बाकी बघा, जेवण वगैरे झालेलं होतं आणि मग मला रॅक साफ करायचा होता. मी दरवेळेस रॅक खाली उतरून घेते आणि मग त्याला घासून कलर वगैरे करतो. ह्या वेळेस भाग्याचे पप्पासुद्धा घरी नव्हते, नाहीतर मी भांडे वगैरे घासेपर्यंत ते मांडणीला कलर करतात आणि घरालासुद्धा करतात. असं आमच्या एका दिवसात सगळे कामं उरकतात. कारण भांडे पाहिजे तेवढे जास्त नाहीत, मग एका दिवसात आपले सगळे कामं होऊ शकतात. मग मी पटपट काळजीनेच करून घेत असते. पण ह्या वेळेस जरा कामाच्या रुटीनमध्ये चेंज झालेला आहे. पण कधी कसं होऊनच जातं आहे. नेहमी सारखं राहील असं काही नाही, कारण टाईमानुसारच राहावं लागेल. आणि आता बघा, रॅक वगैरे मला नुसतं साबणाच्या पाण्यानेच पुसून घ्यायचा होता. आणि जाळं काढून घेते छोट्या झाडूने. जाळं वगैरे काढून झाल्यानंतर मला बाहेरचे भांडे आणून लावून पण घ्यायचे, कारण 2-3 वाजलेले होते. दिवससुद्धा आपण कितीही कामं काढले तेव्हा दिवस पुरत नाही. नाहीतर असं आवरून बसा बघा, आपल्याला दिवस जातसुद्धा नाही. तसं कामात तर वेळ कुठं निघून जाते कळून येत नाही. मग बघा, बाकी माझे थोडे भांडे वगैरे लावलेले होते. आणि मग थोडं फ्रेश होण्यासाठी आम्ही कुल्फी खाल्ली. कुल्फी म्हणजे आता जो मला मदत करतं आहे माझी भाग्या, त्यालाच आठवण आली. तर मम्मी थोडं काही पाहिजे खायला. मग म्हटलं आता थोडं दुसरं काय खायचं, तिला चहा वगैरे आवडत नाही. मग तिच्यासाठी कुल्फी आणली. तर मग मी कुठे राहते मागे, मी पण खाल्ली. आणि त्यानंतर मला डबेसुद्धा भरायचे आहेत. मी आता सध्याला तरी डबे म्हणजे जे कॅरी बॅगमध्ये ठेवलेले सामान आहे तो खाली करणार नाही. कारण नंतर मला किराणा वगैरे भरून आणल्यावर मला डबे लागतीलच. त्यासाठी मी थोडे डबे
खालीच ठेवणार आहे नंतर मग आपल्याला गडबड होते मग आपला तोच हात चांगल्या भांड्यांना लागतो, मग भांडे लवकर खराब होतात. आणि तसं बघायला गेलं तर माझे भांडे लवकर खराब होतात, कारण माझी जो किचन आहे म्हणजेच गॅस तो मांडणीला लागूनच आहे, त्यामुळं माझे भांडे जरा लवकरच खराब होतात. आणि तसं मी वर्षभराची चटणी आणि हळदी पावडर आणि जिरे वगैरे मी एका वर्षभराचंच करून घेतलेलं असतं. पावसाळा सुरू व्हायच्या आधीच आपल्याला सहजच एक वर्षापर्यंत पुरेल एवढं मी घेतेच. नंतर मग सारखं तशा वस्तू आणणं होत नाहीत आणि चटणी दळून घेतली तरच छान लागते. आज तर पूर्ण दिवस ह्याच कामात जाणार होता आणि मस्त वाटतसुद्धा होतं, कारण आज आपलं घर स्वच्छ होणार. आणि बघा, आपण कुठलेही कामं जर आपण मनात आणलं आणि आज करायचं उद्या करायचं नाही करत राहिलो तर ते काम होत नाही. आणि बघा, टाईम नसल्यावरसुद्धा आपण ठरवलं करायचंच तर होऊनच जाते. तसं आज माझं झालेलं होतं. मग बघा, झालं माझे बाकीचे डबे वगैरे भरून झालेले होते आणि मला एक ते 2 मोठे डब्यांमध्ये फक्त शेवाळ्या आणि कुरडई पापड असं ठेवायचं होतं. बाकी मला डबे खालीच पाहिजे होते. मग तर काय, आता थोडे बाकी म्हणजे ऊन नसल्यामुळे पाहिजे तेवढे तापलेले नव्हते, मग मध्ये पुसून पण घ्यायचे. मग आणि मसाल्याचा डबा मी तर भरूनच ठेवते. मग आपल्याला कसंही 8 ते 10 दिवस तो डबा पुरतोच. मग नंतर एकदाच भरून घ्यायचं परत, म्हणून आपल्या भांड्यांना हात पण लागणार नाही. पण किचन खाली असल्यामुळे भांडे खराब होतातच. बाकी आजचा व्हिडिओ आपला कसा झाला ते मला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे. बघा, तुम्हीसुद्धा असं पेपर वगैरे खाली ठेवूनच कुरडई किंवा शेवाळ्या वगैरे भरतात का? मला नक्की सांगा. मी तर असंच करत असते. बाकी भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि श्री स्वामी समर्थ.